महत्त्वाची बातमी। ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी पावणे 3 तास चर्चा झाली। ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकींच्या वाटाघाटीची पहिली बैठक झालेली आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिली राजकीय बैठक झालेली आहे। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का, याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिली राजकीय बैठक पार पडली। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदाच युती संदर्भात पावणे 3 तास स्वतंत्र चर्चा झाली। राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक नाही। 2 तास नाही, पावणे 3 तास। ठाकरे बंधूच युतीवर निर्णय घेणार आहेत। त्यानंतर पक्षातले नेते पुढचा प्लॅन अंमलात आणतील। कोणत्या मुद्द्यावर युती करायची, यावर चर्चा झाली। कोणत्या मुद्द्यांवर अडचणी असतील, यावर देखील चर्चा झाली। उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली। तर दुसरीकडे मनसेची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। याशिवाय येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्यात येणार आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। राजकीय नेते असले तरी ते भाऊ आहे। मावशींनी त्यांना सांगितलं, कोणत्या मावशींनी, ती अशी बोलता आलं नाही मला आणि नीट तुला भेटता आलं नाही, तर तू पुन्हा ये मला भेटायला आणि लवकरात लवकर ये। त्याच्यामुळे काल परवा गणपती विसर्जन झाल्यावरती आज माननीय उद्धवजी शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी कुंदा मावशींची भेट घेतली। खूप वेळ गप्पा मारत होते ते। त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही, त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही। त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही, त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही। आता राजकारणात त्यांच्या पटाला लागलं, एकत्र आले, त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? अहो, ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली। आता दिसतोय ना, अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे? तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे। बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत। मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। की तुम्ही 2 भाऊ एकत्र येत आहेत त्याचा नक्की आम्हाला आनंद आहे। एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायची, त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल।